वाशिममध्ये 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत खेळाडूंच्या वयावरून वाद निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई विभागातील संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने एका ओव्हरएज खेळाडूला मैदानात उतरवल्याचा गंभीर आरोप होतोय। त्यामुळे संभाजीनगरचा संघ आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। तर राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये नियमाप्रमाणे 19 वर्षे आतील हा खेळाडू खेळलेला पाहिजे आणि ज्या खेळाडूवर यांनी आक्षेप घेतलेला पालघर संघाने त्या संघाचा जो आक्षेप आहे, जो खेळाडू आहे त्या खेळाडूच्या त्यांनी ईओ मार्फत, एज्युकेशन ऑफिसर बीड मार्फत त्यांनी त्याचे वय कमी करून घेतलेलं आहे आणि ते नियमाप्रमाणे करून घेतलेले आहे असं प्रथमदर्शनी मला आढळते। बिलकुल सर, जर असा काही खोटं आढळलं भविष्यात तर त्या नक्कीच त्या संघावर 3 वर्षाची बंदी किंवा त्या खेळाडूवर त्या शाळेवर बंदी येऊ शकते। राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा अंडर 19 मुलं मुली या स्पर्धा चालू आहेत। दिनांक 18 ते 20 या दरम्यान आमचा छत्रपती संभाजीनगर या संघासोबत सकाळी सामना झाला। आजच्या दिवशी या सामना चालू असताना सामना चालू होण्याच्या वेळेसच आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमंत बोंडे सर यांच्याकडे आम्ही तक्रार दिली होती की समोरच्या संघाच्या खेळाडूंबद्दल आमची तक्रार आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही लेखी तक्रार सुद्धा सामना संपण्याच्या 5 मिनिट आधी दिलेली आहे साहेबांकडे। त्याचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आमच्याकडे पोच आहे। समोरच्या संघामध्ये ओव्हरेज खेळाडू खेळला ज्याचं वय 19 वर्षापेक्षा जास्त आहे, हा ओव्हरेज खेळाडू खेळला। ज्याच्या जन्म दाखल्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, त्याच्या निर्गम उतार्यामध्ये बदल करण्यात, त्याच्या निर्गम उतार्याचा बदल करण्यात, त्याच्यामध्ये सुद्धा सही शिक्का मिळत नाही। आणि त्याचप्रमाणे त्याची जो पहिलीचा दाखला आहे तो 2011 आणि 2012 अशी छाडछाड केली, त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा शाळेचा सही शिक्का मिळत नाही। तर अशा प्रकारचे खोटे खेळाडू खेळून समोरच्या संघाचं जिंकत असेल तर आम्ही त्याच्याविषयी का आक्षेप टाकणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।